तडवळे जिल्हा परिषद शाळा अनेक समस्यांनी त्रस्त. चिमुकल्या विद्यार्थिनीने लिहिलं ग्रामपंचायतीला पत्र. समाज घडवण्यामध्ये आणि गावाचा चेहरा मोहरा बनवण्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र या शाळेमध्ये ग्रामस्थांकडून उपेक्षा, ग्रामपंचायत हायगय आणि बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असेल तर कधी बंद पडतील हे सांगता येत नाही. अगदी अशीच अवस्था तडवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची झाली. अनेक समस्यांनी या शाळेला घेरलंय. 44 विद्यार्थ्यांसाठी अवघ्या एक शिक्षिका असून भौतिक सुविधांचा अभाव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरती परिणाम करू लागलाय. एका इयत्ता 4थीत शिकणाऱ्या चिमुकलीनं या प्रश्नाला वाचा फोडली. एका पत्राद्वारे ग्रामपंचायतीला समस्यांचा पाढाच वाचून दाखवलाय. ही इयत्ता 4थीमध्ये शिकणारी चिमुकली आरुषी किरण पवार रोज न चुकता आपल्या शाळेत येणारी आणि सजग डोळ्यांनी आसपास परिसर निहाळणारी विद्यार्थिनी म्हणून ती सुपरिचित आहे. रोज शाळेत आल्यावर ज्या सामान्य गरजा विद्यार्थिनी म्हणून तिला हव्यात त्या मिळत नसल्यानं रोज ती आपल्या शिक्षकांना याबाबत सांगत होते. मात्र काहीच हालचाल होत नाही म्हटल्यावर तिनं स्वतःहूनच ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना आपल्या रोजच्या समस्यांचं पत्र लिहिलं. यामध्ये तिने शाळेची पडलेली संरक्षक भिंत, पाण्याच्या टाकीचा गळत असलेला नळ, अस्वच्छ आणि बंद पडलेलं स्वच्छतागृह, शाळेच्या आवारात वाढलेलं गवत, वर्गखोल्यांमध्ये उचकटलेल्या फरशा, शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच असलेली गटार, शाळेच्या शेजारील ग्रामस्थांचा वाढलेला शाळेतील वावर, लुकलुकणारे पत्रे अशा अनेक समस्यांचा उल्लेख केला. ज्या वयात पत्रलेखन शिकायचं त्या वयात पत्राद्वारेच समस्या मांडायची जबाबदारी ही चिमुकली पार पाडते. माझे नाव आरुषी किरण पवार. मी इयत्ता 4थीत शिकत आहे. माझी शाळेची अवस्था खूप बेकार झालेली आहे, म्हणून मला खूप दुःख वाटत आहे. आमच्या शाळेच्या पायऱ्या पडलेल्या आहेत, पत्रे लपकतात, परत अजून मुलींच्या शौचालयावर मुली येऊन बसतात, परत पाण्याच्या टाकीतले पाणी लोक घेऊन जातात. लोकांनी पुढे गटार केलेले आहे, गवत खूप वाढलेले आहे. परत अजून मुलींच्या शौचालयामध्ये टाकी नाही, त्यामुळे खूप दुर्गंध येत आहे. मुले वारंवार आजारी पडतात. शाळेत पुढे खूप गवत वाढलेले आहे. अशा आमच्या शाळेच्या खूप हे आहेत. अवस्था खूप बेकार झालेली आहे. त्याबाबत एक पत्र वगैरे तू असं लिहिलंय ते कुणाला दिलंय लिहून? ग्रामपंचायतीसाठी दिले. ग्रामपंचायत दिलं का? हो. मी सुधाकर बाजीराव मोते, राहणार तडवळे, जिल्हा परिषद शाळा तडवळे. माझा मुलगा इयत्ता 3री शिकत आहे. तरी काही समस्या आहेत. त्या बाथरूम असू द्या, पाणी असू द्या, स्वच्छता ह्याचा अभाव भरपूर असल्यामुळे मला इथं सर्व माहिती असून वेळेवर ह्यांना तोंडी सांगून जात आहे. तरी ते सांगतात की ग्रामपंचायत ही करा, ग्रामपंचायत सांगतात लेखी द्या. मी तुटीच्या मार्केटला 15 ते 20 दिवसाखाली म्हणलं होतं की तुटी नाही, हवा दुहेळ नाही. तर अशा समस्या भरपूर येत आहेत. मग ग्रामपंचायतीची भूमिका काय आहे? ग्रामपंचायतीमध्ये लेखी तुम्ही द्या. ते शाळेचं कंपाऊंड बांधलं पाहिजे. पिण्याची सोय केली म्हणली, ती पिण्याची साधी सोय पाण्याची केलेली नाही. लहान लेकरांची कुठं जार ठुलं, आम्ही पाणी फिल्टरचं ठुलं, सगळं केलेलं आहे त्यांनी आणि कागदीपत्री झालेलं आहे असं माझ्या ऐकण्यात आलं. मी समक्ष अजून बघितलं नाही, माहिती अधिकार मागितला नाही. हा, काय बदल अपेक्षित पालक म्हणून? काय बदल? शाळेचे नियोजन चांगलं त्यांनी करावं, जिथले तिथं व्यवस्था करावी, लहान मुलाची व्यवस्था करावी. हे अजून दूषित परिणामामुळे लेकराशी लाईब लागतात, डास मच्छर होतात, कंपाऊंड नाही, पडझडीची दुरुस्ती नाही, पाण्याची व्यवस्था नीट नाही.